सकाळचे 7:30 वाजले आहे. मी कल्पेश तुमच्यासाठी अतिशय जबरदस्त व्हिडिओ घेऊन आलेलो आहे आज. हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे ज्यांना आयुष्यात पैसा, श्रीमंती, समाधान, सुख आणि पीसफुल माइंड त्यांच्यासाठी व्हिडिओ आहे. नक्की हा व्हिडिओ बघा. खूप लंबा नाही, 10-11 मिनटाचा राहणार आहे. ॲक्च्युली माझं मेकॅनिकल इंजिनिअरिंग झालं होतं. नंतर मी मल्टिपल सेक्टर फील्डमध्ये शिक्षण केलं, नॅचरोपॅथी केली, त्यानंतर सायकोलॉजी शिकत आहे. तर मला एक जाणून आलं की खरी वेल्थ म्हणजे काय. ठीक आहे, फक्त पैसा आणि गुंतवणूक पैशाची ही खरी वेल्थ नाही आहे. ठीक आहे, खूप लोकांना वाटत असेल की खरी वेल्थ हीच आहे, तर ही वेल्थ खरी नाही आहे. ठीक आहे, पैसा म्हणजे पैसा आहे, मूल्य कमी होत जातं पैशाचं जसं जसं इन्फ्लेशन वाढत जाते. तर खरी वेल्थ म्हणजे काय, तुमच्याकडे पैसा आहे, तुम्ही गुंतवणूक केलेला आहे, पण कशात. ठीक आहे, तुम्ही प्रॉपर्टी घेतली आहे, जागा घेतली आहे, शेअर्स घेतलेले आहे, सोनं घेतलेलं आहे, गाडी घेतलेली आहे, हीच फक्त वेल्थ नाही आहे. ही दिखावा आहे पैशातून घेतलेला, ही गरज आहे आपली. खरी वेल्थ म्हणजे काय. सर्वांना प्रश्न पडला असेल खरी वेल्थ काय. माझं मी याचा अभ्यास करायच्या अगोदर खरी वेल्थ म्हणजे मला पैसा वाटायचा, प्रॉपर्टी वाटायची. ठीक आहे, तर खरी वेल्थ म्हणजे फक्त पैसा नाही. नंबर 1, खरी वेल्थ म्हणजे पैशानंतर अगोदर येतो ती म्हणजे हेल्थ. तुम्ही पैसा कमवता, हेल्थवर इन्व्हेस्ट करा. वाटलं तर मेडिकल इन्शुरन्स काढा. ठीक आहे, हेल्थ इन्शुरन्स ज्याला म्हणतो ते काढा. ठीक आहे, खरी वेल्थ म्हणजे हेल्थ आहे. त्यानंतर सेकंड येतात पैसा. ठीक आहे, त्यानंतर येतात नाते. ठीक आहे, बरोबर आहे ना. बरोबर आहे ना. एक शेवटी कळतं वयाच्या शेवटी की पैसे तर महत्त्वाचे, ती गरज भागवते, पण पैशापेक्षाही महत्त्वाचं काय होतं, नाते. ठीक आहे, पैसा आहे तर नाते आहे, आणि नाते आहे तर पैसा असायला हवा गरज भागवायला. किंमत असतं नात्यामध्ये ना. आपल्याकडे पैसा नसेल ना तर किंमत नाही आप. ठीक आहे, पैसा जरूर कमवा, पण फक्त पैसा न वेल्थ क्रिएट करा. ठीक आहे, काय करतो आपण, नोकरीवर जातो कशासाठी, पैसा कमवायसाठी. गुंतवणूक करतो वेल्थ क्रिएट करायसाठी. ठीक आहे, पण खरी वेल्थ फक्त जमीन जायदाद नाही आहे. खरी वेल्थ आहे घरामध्ये आल्यानंतर, बाहेरच्या वर्दळीतून जेव्हा घरी येते तेव्हा तर तिथे टेन्शन, स्ट्रेस, घनघन, चणचण जर असेल, गेलेल्या नोकरीला, कमवलेल्या पैशाला किती व्हॅल्यू आहे हे तुम्ही मला सांगा. मी काही तर काय तुम्हाला विकायला नाही आलेलं आहे. ॲक्च्युली मला हा व्हिडिओ बनवायचा होता, मला एक्सप्रेस करायचं होतं. ठीक आहे, माझ्या मोबाईलमध्ये माझा एवढी GB मध्येच व्हिडिओ पडलेले आहे, मी अपलोड नाही केले. मला असं वाटतं की अपलोड करावं, ज्यांना जाईल त्यांना फायदा होईल बस. ठीक आहे, आणि मी एक यूट्यूबर बनू शकतो, नाही बनू शकत हा वेगळा भाग. मला व्हिडिओ अपलोड करायचा यूट्यूबवर हा माझं ध्येय आहे, कारण की मला एक्सप्रेस करायला हाच एक वे आहे. तुम्ही पण बनवू शकता, नाही का दादा. फॅमिलीमध्ये कितीही कॉन्फ्लिक्ट असेल, ठीक आहे, तुमच्याकडे पैसा नसेल तर तो कसा आणायचा, मी शेवटी त्याच्यावर उपाय सांगणार आहे. ठीक आहे, तर हा व्हिडिओ नक्की बघा. घरात शांतता असणे म्हणजे ही पण एक वेल्थ झाली. ठीक आहे, तर
लोक म्हणतात पैशाने सर्वच काही विकत घेता येते. हां, विकत घेता येते, मान्य आहे. ह्या जगातल्या सर्व गोष्टी विकत घेता येते पैशाने. पैशाने तुम्ही चांगला नरम मऊ बेड विकत घेऊ शकता, झोप घेऊ शकता, ठीक आहे. नाते विकत घेऊ शकत नाही तुम्ही, म्हणजे जो आपलेपणा राहतो तो विकत नाही घेऊ शकत तुम्ही, ठीक आहे. जो गोडवा राहतो, ठीक आहे, रिअल स्वीटनेस जे असतात ना, जसे एक भावामध्ये प्रेम राहतं, एक बहिणीमध्ये भावामध्ये प्रेम राहतं, आई वडिलांमध्ये प्रेम राहतं, आईमध्ये मुलामध्ये, आईमध्ये मुलीमध्ये जे प्रेम राहतं ना, ते पैशानं विकत घ्यायसाठी नाही जमत. 99% कामं होतात पैशाने, पण 1% अजून नाही झालेलं आहे. मी म्हणतो 90% पैसे कमवा. मी बिलकुल फेअरमध्ये आहे, तुमच्या साईडला आहे, मी माझ्या साईडला आहे की पैसे कमवा. पण मला पैसे खूप कमवायचे. पैसे कमवणं खूप महत्त्वाचं आहे. गरजा भागतात. पैसा नसेल तर इमोशनली बॅलन्स राहत नाही, ठीक आहे. आणि पैसा असला तर पैसाने होत नाही. इमोशनल माइंडसेट जो राहतो ना आपला, तो पण खूप महत्त्वाचा आहे. रोज सकाळी मेडिटेशन करा. चला, मेडिटेशनचीच गोष्ट आहे तर मी तुम्हाला एक छानसं मेडिटेशन सांगतो, खूप जबरदस्त. माझ्या चेहऱ्यावर जो ग्लो आहे ना, तो त्यामुळे आहे. काय करायचं पूर्ण नाही सांगत, फक्त मॉर्निंग रुटीन सांगतो. सकाळी 5ला उठा, ठीक आहे. 5ला उठल्यानंतर वॉशरूमला जायचं, वॉशरूमला पाणी प्यायचं, ब्रश करायचं, नंतर पाणी प्यायचं आणि लगेच तोंडावर पाणी मारलं. ब्रश केल्यानंतर जेव्हा पाणी मारतो तेव्हा आपण तोंडावर पाणी मारतो तेव्हा फ्रेश होऊन जातो. ग्लासभर साधं पाणी प्यायचं, काही नाही टाकलं चालतं. वर जायचं किंवा बाहेर निघायचं, थोडी वातावरणात हवा घ्यायची. 5:30 वाजता परत यायचं. असे कमसे कम 3 ते 4 राऊंड करायचे 10-10चे. याला अनुलोम विलोम म्हणतात. नंतर मेडिटेशनला बसायचं. मेडिटेशनला बसायच्या अगोदर तुमच्या देवाचं नाव घ्यायचं. तुमचे जे पण देव असेल, खूप भारी वाटेल, ठीक आहे. बाकी काहीच नाही. मेडिटेशन म्हणजे काहीच नाही. श्वास घ्यायचा, श्वास घेतल्यानंतर पोट फुललं पाहिजे, जो पण तू थांबून ठेवू शकतो तोपर्यंत, आणि सोडायचा. असंच तुम्हाला जेवढं होत असेल करा आणि याची गती वाढवा. हा झाला मेडिटेशनचा प्रकार. याने ना काय होतं की माइंडसेट हा खूप शांत होतो आणि सकाळचं वातावरण खूप भारी असतं. त्यानंतर आपल्याला काय पाहिजे हे रिपीट करा की मला पैसा पाहिजे, कमवायचा आहे, मला घरात शांतता पाहिजे आणि ती येत आहे, हे स्वतःला सांगा. माझं घर शांत आहे, पॉझिटिव्ह अफर्मेशन द्या. माझ्याकडे पैसा आहे, ठीक आहे. मी समाधानी आहे, माझ्या फॅमिलीमध्ये सर्व लोक माझ्यावर प्रेम करतात, माझं पण सर्व प्रेम आहे, ठीक आहे. थोडा व्हिडिओ दुसरीकडे जात आहे, पण ॲक्च्युली मला म्हणायचं होतं की रिअल वेल्थ काय आहे. तर माइंडफुलनेस ही पण एक रिअल हेल्थ आहे, आणि ही पण हेल्थ तर आहेत रिअल, ही रिअल वेल्थ पण आहे. तर आणखी एक मी शेवट तुम्हाला म्हटलं होतं की तुम्ही जर ह्या व्हिडिओला शेवटपर्यंत बघितलं तर मी तुम्हाला मेडिटेशनचं सांगितलं. पैसा कसा कमवायचा. पैसा म्हणजे फक्त नोकरीमध्ये जाऊन आपण शिकलो आहे त्यावर काम करून कमवायला जातो, बरोबर आहे. स्वतःला ना स्किल्ड करा, ठीक आहे. अपकमिंग जे वर्ल्डमध्ये जे चालू आहे, जगात जे चालू आहे त्याच्याकडे लक्ष द्या. स्वतःला अपडेट करा. तुम्ही ज्या फील्डमध्ये असेल ना त्या फील्डमध्ये मास्टर बनण्यासाठी आपण एक लेवल अप कसं करू शकतो, ठीक आहे. तुम्ही डिझायनर असेल, तुम्ही बँकर असेल, तुम्ही फायनान्सर असेल किंवा अकाउंटंट असेल किंवा व्हॉटेवर काम करते, ट्रान्सपोर्टमध्ये असेल किंवा हॉटेल लाईनमध्ये असेल, आणखी डिलिव्हरी लाईनमध्ये असेल, व्हॉटेवर तुमचं सेक्टर आहे ना त्याच्यामधनं अप्स करा, 1 स्टेप अप्स, ठीक आहे. त्याने काय होतं तुम्हाला माहिती भेटते, त्याच्याबद्दल माहिती मिळवा, कसं आपल्याला इम्प्रूव्हमेंट करता येईल ते बघा. हे झालं पैसे कमवायला, ठीक आहे. त्यानंतर मेडिटेशन्स करा. एक छोटंसं मेडिटेशन तेच ट्राय करा, तुमचं भलं होऊन जाईल.
पैसे कमा, गुंतवणूक करा, बँकमध्ये सेविंग ठेवा, हेल्थ इन्शुरन्स काढा. त्यानंतर रिअल वेल्थ जी सांगितली ती मेंटेन ठेवा. फॅमिली, घरामध्ये शांतता असली पाहिजे. रिपीट करतो, पीसफुल माइंड असलं पाहिजे, माइंडफुलनेस असलं पाहिजे. फॅमिलीला घेऊन चाला. ठीक आहे. शेवटी फॅमिलीच कामी पडते. ठीक आहे. तुम्ही दवाखान्यात गेले, तुमच्यासोबत कोण राहतं ना हे बघा. ठीक आहे. माझे भाऊबंद आहे, आमचे भांडणं होत राहतात. भाऊबंद भांडणं होतात म्हणजे काही असं माराडोकीने होतात, रुसवा गोष्ट. पण एक लक्षात ठेवा, तुम्ही जेव्हा दवाखान्यात जाता ना ते लोक येतात. ठीक आहे. तर असंच स्वतःची वेल्थ क्रिएट करा. पैसा गुंतवणूक करा, वेल्थ क्रिएट करा. आणि खरी वेल्थ म्हणजे फक्त पैसा नव्हे. ठीक आहे. खरी वेल्थ म्हणजे पैशाची गुंतवणूक पण आहे. तीच गुंतवणूक घरात करा, फॅमिलीत करा, गिफ्ट द्या. ही पण एक गोष्ट आहे. फिरायला जा, संडेला थोडंसं वॉक करायला, म्हणजे जर बाकी वेळेस मिळत नसेल वॉक करायला, थोडं जा. त्यानंतर पार्कमध्ये जा. ठीक आहे. हीच खरी वेल्थ आहे. बनून राहा माझ्यासोबत. पुढचा व्हिडिओ घेऊन येतो आहे, अतिशय छान, जी सेल्फ इम्प्रूव्हमेंट, माइंडफुलनेस आणि मन शांतीसाठी असणार. खरी वेल्थ पाहिजे ना. खरी वेल्थ कमवा, बिल्डअप करा. मी पण बिल्डअप करत आहे, तुम्ही पण बिल्डअप करा.